एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनेल. आज आपण स्टँडर्ड 8 मधील चॅप्टर नंबर 16 सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम मधील प्रॅक्टिस सेट 16.2 सॉर्ट आउट करणार आहोत. सो त्यापूर्वी काही बेसिक कन्सेप्ट क्लिअर करूया, म्हणजे हा प्रॅक्टिस सेट सोडवणं अगदी सोपं होऊन जाईल. सी दी 3D फिगर, इट इज नथिंग बट सिलेंडर. जे क्लिअर, आणि सिलेंडरमध्ये टॉपचा जो फेस आहे तो सर्क्युलर फेस आहे, त्यानंतर बॉटमचा फेस सुद्धा सर्क्युलर फेस आहे. दॅट मीन्स सिलेंडरमध्ये 2 सर्कल्स आहेत, एक टॉपचा सर्कल आणि एक बॉटमचा सर्कल. जे क्लिअर, हा जो मिडल पार्ट आहे तो काय आहे, कर्ड फेस ऑफ सिलेंडर. जे क्लिअर, कर्ड आहे. जे क्लिअर, कर्ड दॅट मीन्स तो असा कर्व झालेला आहे. जे क्लिअर, सो इट इज ए कर्ड फेस. जे क्लिअर, सो तोच आपण असा दाखवू शकतो. जे क्लिअर, दॅट मीन्स कर्ड फेस जर आपण स्ट्रेट केला तर त्यापासून काय तयार होणार आहे, एक रेक्टँगल तयार होणार आहे. जे क्लिअर, हे ज्या 2 एजेस आहेत त्या जर आपण स्ट्रेट केल्या तर त्यापासून काय तयार होणार आहे, रेक्टँगल. सो नेट कसं तयार होणार आहे सिलेंडरचं, सी टॉपचा एक सर्कल, त्यानंतर जो मधला कर्ड फेस आहे तो स्ट्रेट केल्यानंतर तयार होणारा रेक्टँगल आणि बॉटमचा एक सर्कल. जे क्लिअर, सो वी नो दी एरिया ऑफ सर्कल, दॅट मीन्स शेडेड पार्ट ऑफ सर्कल. इट इज नथिंग बट पाय आर स्क्वेअर. आणि सिलेंडरमध्ये 2 सर्कल्स आहेत, सो आपण 2 टाइम्स पाय आर स्क्वेअर, दॅट मीन्स पाय आर स्क्वेअर प्लस पाय आर स्क्वेअर, दॅट मीन्स 2 पाय आर स्क्वेअर असं लिहू शकतो. जे क्लिअर, त्यानंतर हा रेक्टँगल, बट हा रेक्टँगल स्ट्रेट असतो, बट हाच रेक्टँगल सिलेंडरमध्ये काय झालेला आहे, कर्ड फेस झालेला आहे. दॅट मीन्स ही जी लेंथ आहे ती कशात कन्वर्ट झालेली आहे, सीधी फिगर, ही जी लेंथ आहे ती सर्क्युलर एजमध्ये कन्वर्ट झालेली आहे. जे क्लिअर, ती स्ट्रेट राहिलेली नाही आहे, त्याचं एक सर्क्युलर एज तयार झालेली आहे. दॅट मीन्स सर्क्युलर एज, दॅट मीन्स नथिंग बट दी सर्कमफेरन्स ऑफ सर्कल. आणि फॉर्म्युला ऑफ सर्कमफेरन्स ऑफ सर्कल इज 2 पाय आर. दॅट मीन्स एल इज रिप्लेस्ड बाय 2 पाय आर. जे क्लिअर, सो एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू एल इंटू बी, बट एल इज रिप्लेस्ड बाय 2 पाय आर. जे क्लिअर, त्यानंतर हा जो बी आहे दॅट मीन्स रेक्टँगलची ब्रीड तीच कशात कन्वर्ट झालेली आहे, कर्ड फेस तयार झाल्यामुळं बी इज रिप्लेस बाय हाईट ऑफ रेक्टँगल. सी इन दिस फिगर, ही जी बी आहे रेक्टँगलची बी, दॅट मीन्स रेक्टँगलचा ब्रीड तोच कशात कन्वर्ट झालेला आहे, हाईट ऑफ सिलेंडर. जे क्लिअर, दॅट मीन्स एल इज रिप्लेस्ड बाय 2 पाय आर, दॅट इज सर्कमफेरन्स ऑफ सर्कल, अँड बी इज रिप्लेस्ड बाय हाईट. सो कर्ड सरफेस एरिया, फक्त हा जो फेस आहे त्याचा एरिया, कर्ड सरफेस एरिया, दॅट मीन्स हा मिडल पार्ट. जे क्लिअर, कर्ड सरफेस एरिया इज इक्वल टू 2 पाय आर इंटू एच. जे क्लिअर, सो टोटल सरफेस एरिया काय होणार आहे, टोटल सरफेस एरियामध्ये हा कर्ड सरफेस एरिया तर येणारच आहे. जे क्लिअर, टोटल सरफेस एरिया दॅट मीन्स हा कर्ड सरफेस एरिया तर येणारच आहे, प्लस टॉपचा एक सर्कल आणि बॉटमचा एक सर्कल. दॅट मीन्स कर्ड सरफेस एरिया आत्ताच आपण काय फाइंड आउट केला, 2 पाय आर एच. जे क्लिअर, हा फक्त कर्ड सरफेस एरिया झालेला आहे. आणि टोटल सरफेस एरिया म्हणजे हा कर्ड प्लस टॉपचा एक सर्कल प्लस बॉटमचा एक सर्कल. जे क्लिअर, दॅट मीन्स टॉपचा सर्कल दॅट मीन्स पाय आर स्क्वेअर आणि बॉटमचा सर्कल दॅट मीन्स अगेन पाय आर स्क्वेअर. हा काय होणार आहे, टोटल सरफेस एरिया. हाच फक्त कन्सिडर केला तर कर्ड सरफेस एरिया, आणि हा जर टोटल त्यामध्ये वरचा सर्कल आणि खालचा सर्कल जर आपण ॲड केला तर काय होणार आहे, टोटल सरफेस एरिया. सो तेच फॉर्म्युला आपण लिहून घेतलेले आहे. सी दी कर्ड सरफेस एरिया, फक्त मिडल पार्ट, इट इज 2 पाय आर एच, आणि टोटल सरफेस एरिया दॅट मीन्स कर्ड सरफेस एरिया प्लस 2 सर्कल्स एरिया, दॅट मीन्स बॉटमचं सर्कल आणि टॉपचं सर्कल. जे क्लिअर, दॅट मीन्स 2 पाय आर एच प्लस 2 पाय आर स्क्वेअर. जे क्लिअर, यातून 2 पाय आर कॉमन निघत आहे. इथं सुद्धा 2 पाय आर आहे आणि इथं सुद्धा 2 पाय आर आहे. आर स्क्वेअर दॅट मीन्स आर इंटू आर, दॅट मीन्स आपण आर सुद्धा कॉमन घेऊ शकतो. सो ब्रॅकेटमध्ये काय राहणार आहे, एच प्लस इथला आर स्क्वेअरमधला आर एक घेतला आपण, सो आर. सो टोटल सरफेस एरिया काय झालेला आहे, 2 पाय आर इन ब्रॅकेट एच प्लस आर. जे क्लिअर, सिम्पली हे 2 फॉर्म्युले यूज करून आपण प्रॅक्टिस सेट सॉल्व करणार आहोत. जे क्लिअर, कर्ड सरफेस एरिया दॅट मीन्स शॉर्टमध्ये CSA इज इक्वल टू 2 पाय आर एच, आणि टोटल सरफेस एरिया दॅट मीन्स TSA इज इक्वल टू 2 पाय आर इन ब्रॅकेट एच प्लस आर.
हे दोन फॉर्म्युले यूज करायचे. आपण प्रॅक्टिस सेट स्टार्ट करूया. लास्ट लेक्चरला आपण क्वेश्चन नंबर फर्स्ट ऑलरेडी कव्हर केलेला आहे. सो सी दी नेक्स्ट वन, सेकंड वन. फाइंड द टोटल सरफेस एरिया ऑफ ए क्लोज सिलेंड्रिकल ड्रम if its diameter is 50 cm and height is 45 cm. पायची व्हॅल्यू इथं मेन्शन केलेली आहे 3.14. सो हीच व्हॅल्यू आपल्याला घ्यावी लागणार आहे. इज इट क्लिअर? सो इथं सिलेंड्रिकल ड्रम असं डिरेक्टली सांगितलेलं आहे. सो वी हॅव टू फाइंड आउट दी टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. इज इट क्लिअर? क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये आपण टोटल सरफेस एरिया सुद्धा कॅल्क्युलेट केला आणि कर्ड सरफेस एरिया सुद्धा कॅल्क्युलेट केला आहे. बट इथं क्वेश्चन नंबर सेकंडमध्ये फक्त आपल्याला टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर एवढंच कॅल्क्युलेट करायचं आहे. इज इट क्लिअर? दॅट मीन्स क्वेश्चन नंबर फर्स्टपेक्षा हा क्वेश्चन इझी आहे. इज इट क्लिअर? सॉल्व करूया. सुरुवातीला आपण गिवन मेन्शन करूया. गिवन डायमीटर ऑफ सिलेंडर दॅट मीन्स डी. इज इट क्लिअर? डी ची व्हॅल्यू दिलेली आहे 50 सेंटीमीटर. सो देअरफॉर radius is equal to half of diameter. That means d upon 2. That means d ची व्हॅल्यू 50 आहे upon 2. That means 50 चा हाफ 25 सेंटीमीटर ही रेडियस आलेली आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर हाईट दिलेली आहे h. इट इज 45 सेंटीमीटर. इज इट क्लिअर? आणि पायची व्हॅल्यू सुद्धा मेन्शन केलेली आहे. Pi, it is 3.14. Is it clear? So we have to calculate total surface area. Is it clear? इथं आपण फिगर ड्रॉ करूया म्हणजे लक्षात येईल. सी दी फिगर ऑफ सिलेंडर. यामध्ये आपण गिव्हन मेन्शन करूया. डायमीटर आहे 50 सेंटीमीटर. दॅट मीन्स रेडियस ही 25 आपण कॅल्क्युलेट केलेली आहे. इज इट क्लिअर? दॅट मीन्स हे डिस्टन्स 25. इज इट क्लिअर? 25 सेंटीमीटर. त्यानंतर हाईट आहे 45. सो 45 सेंटीमीटर. इज इट क्लिअर? त्यानंतर टोटल सरफेस एरिया दॅट मीन्स हा कर्ड सरफेस एरिया प्लस टॉपचा सर्कल प्लस एरिया ऑफ बॉटमचा सर्कल. इज इट क्लिअर? आपल्याला फॉर्म्युला ऑलरेडी माहीत आहे. इंट्रोडक्शनमध्ये आपण तो स्टडी केलेला आहे. सो राईट दी फॉर्म्युला. टोटल सरफेस एरिया total surface area of cylinder. Cylinder खाली घेऊया आपण is equal to 2 pi r in bracket r plus h. जितल्या h plus r किंवा r plus h. सो व्हॅल्यूज पुट करूया. 2 as it is. पायची व्हॅल्यू इथं गिवन आहे. सो आपल्याला तीच घ्यायची आहे 3.14. आर आत्ताच आपण कॅल्क्युलेट केलेला आहे 25 इन ब्रॅकेट आर प्लस एच. दॅट मीन्स 25 प्लस एच 45. इज इट क्लिअर? सो हे कॅल्क्युलेशन आपण घेऊ शकतो 2 into 25. इज इट क्लिअर? सो डिरेक्टली आपण नेक्स्ट स्टेपला 50 असं घेऊ शकतो. 25 2 चा 50 into 3.14 as it is into ही ॲडिशन ब्रॅकेटमधील ॲडिशन आपण करून घेऊया. 25 प्लस 45 दॅट मीन्स 70. इज इट क्लिअर? त्यानंतर हे मल्टिप्लिकेशन आपल्याला सुरुवातीला करायचं आहे 50 into 70. हे आपण इझिली करू शकतो. इज इट क्लिअर? 7 5 चा 35 आणि हे 2 0 ॲज इट इज म्हणजे 50 into 70 काय आहे 3500. इज इट क्लिअर? इंटू 3.14. इज इट क्लिअर? हे मल्टिप्लिकेशन एका साईडला रफमध्ये आपण करून घेऊया. 3.14 मल्टिप्लाय बाय 3500. इज इट क्लिअर? सो सुरुवातीला आपण हे जे 2 0 आहेत ते कन्सिडर न करता डिरेक्टली हे मल्टिप्लिकेशन करून घेऊया रिमेनिंग आणि आन्सर वर नंतर आपल्याला हे 2 0 देता येतील. इज इट क्लिअर? 5 4 चा 20. सो कॅरी 2 होतील. 5 1 चा 5 आणि कॅरी झालेले 2. दॅट मीन्स 7
अँड 5 3 15. इज इट क्लिअर? त्यानंतर हा 0 3 4 किंवा 4 3 12, कॅरी 1 होतील, 3 1 3 आणि कॅरी झालेला 1. दॅट मीन्स 4 आणि 3 3 9. इज इट क्लिअर? ॲडिशन घेऊया. 0 9 अगेन 9 आणि 9 + 1 10. इज इट क्लिअर? हे 2 0 ॲन्सरवर आपण डिरेक्टली घेतलेले आहे. त्यानंतर 2 डिजिट नंतर पॉईंट आहे, दॅट मीन्स आपला पॉईंट इथे येणार आहे. इज इट क्लिअर? सो ॲन्सर काय आलेला आहे? 10990. इज इट क्लिअर? सो हा आपण एरिया कॅल्क्युलेट केलेला आहे, टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. सो युनिट काय राहील? सेंटीमीटर स्क्वेअर. इज इट क्लिअर? देअरफॉर वी कॅन राईट एरिया ऑफ closed cylindrical drum, closed cylindrical drum is 10,990 सेंटीमीटर स्क्वेअर. इज इट क्लिअर? खूप इझी असा क्वेश्चन होता. सो इट इज अवर फायनल आन्सर. इज इट क्लिअर? एरिया ऑफ क्लोज सिलेंड्रिकल ड्रम is 10,990 सेंटीमीटर स्क्वेअर. इज इट क्लिअर? हे आपलं रफ वर्क आहे. सो ॲक्च्युअल सोल्युशन आपलं सेकंड एक्झाम्पलचं हे आहे. इज इट क्लिअर? सेकंड क्वेश्चनचं सोल्युशन. देन नेक्स्ट क्वेश्चन. सी दी क्वेश्चन नंबर 3. Find the area of base and radius of a cylinder if its curved surface area is 660 सेंटीमीटर स्क्वेअर अँड हाईट इज 21 सेंटीमीटर. सो इथं आपल्याला क्वेश्चनमध्ये कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर दिलेला आहे आणि त्यानंतर हाईटसुद्धा दिलेली आहे. सो वी हॅव टू फाइंड आउट दी एरिया ऑफ बेस, दॅट मीन्स एरिया ऑफ सर्कल. आपल्याला माहीतच आहे की सिलेंडरचा बेस हा कोणत्या शेपमध्ये असतो? सर्क्युलर शेपमध्ये असतो. सो एरिया ऑफ बेस दॅट मीन्स नथिंग बट दी एरिया ऑफ सर्कल. इज इट क्लिअर? त्यानंतर रेडियससुद्धा आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सुरुवातीला गिव्हन इन्फॉर्मेशननुसार दॅट मीन्स कर्व्ड सरफेस एरियाचा फॉर्म्युला यूज करून आपण सुरुवातीला रेडियस कॅल्क्युलेट करूया आणि त्यानंतर आपल्याला सर्कलचा एरिया कॅल्क्युलेट करता येईल. इज इट क्लिअर? सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल. सुरुवातीला आपण गिव्हन मेन्शन करूया. गिव्हन कर्व्ड सरफेस एरिया आपल्याला दिलेला आहे. सो वी कॅन राईट कर्व्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर इट इज 660 सेंटीमीटर स्क्वेअर. इज इट क्लिअर? त्यानंतर हाईटसुद्धा दिलेली आहे. height it is 21 centimeter. So we have to calculate R. Then area of base. Is it clear? So see the figure. Area of base that means nothing but area of circle. Is it clear? So इथं आपण ब्रॅकेट मध्ये मेन्शन करूया. एरिया ऑफ बेस इट इज नथिंग बट एरिया ऑफ सर्कल. इज इट क्लिअर? सो गिवन आहे ते आपण फिगरमध्ये मेन्शन करूया. कर्व सरफेस एरिया दॅट मीन्स हा जो मिडल पार्ट आहे सिलेंडरचा जो कर्व आहे त्याचा एरिया आपल्याला दिलेला आहे 660. इज इट क्लिअर? सेंटीमीटर स्क्वेअर. त्यानंतर हाईटसुद्धा दिलेली आहे 21 सेंटीमीटर. इज इट क्लिअर? सो सुरुवातीला आपल्याला आरची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. दॅट मीन्स सेंटरपासूनचं सर्कमफेरन्सपर्यंतचं डिस्टन्स. इज इट क्लिअर? सेंटरपासूनचं सर्कमफेरन्सपर्यंतचं डिस्टन्स इट इज नथिंग बट आर. इज इट क्लिअर? सुरुवातीला आपल्याला आरची व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागणार आहे आणि त्यानंतर ती व्हॅल्यू आपण एरिया ऑफ बेस दॅट मीन्स एरिया ऑफ सर्कलच्या फॉर्म्युल्यामध्ये पुट केल्यानंतर आपल्याला सर्कलचा एरिया मिळेल. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट फर्स्ट we have to find out किंवा calculate. We have to find out the value of R. Is it clear? So given information नुसार आपण R ची व्हॅल्यू सुरुवातीला फाइंड आउट करूया. CSA that means curved surface area आपल्याला दिलेला आहे. So we know the formula of CSA is nothing but 2 pi r into h. Is it clear? Values put करूया. CSA it is given
660 into 2 as is equal to 2 as it is. पायची व्हॅल्यू 22/7 r we have to find out आणि h ची व्हॅल्यू 21 सेंटीमीटर. इज इट क्लियर? सो इथं आपल्याला 7 नी कट करता येईल. 7 1 चा 7 आणि 7 3 चा 21. इज इट क्लियर? सो आपल्याला r ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो रिमेनिंग आहे ते आपण नेक्स्ट स्टेपला लिहून घेऊया. 2 into 22 into 3 into हे r. इज इट क्लियर? फक्त सिक्वेन्स चेंज केलेला आहे. 660 LHSला ॲज इट इज. सो आरची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. दॅट मीन्स ही टोटल टर्म 2 into 22 into 3 आपल्याला काय करावं लागणार आहे? शिफ्ट करावं लागेल. इज इट क्लियर? सो ते शिफ्ट केल्यानंतर इकडं मल्टिप्लिकेशनला आहे. शिफ्ट केल्यानंतर ते डिवायडेशनला जाईल. इज इट क्लियर? सो 660 ॲज इट इज अपॉन 2 into 22 into 3. इज इट क्लियर? RHSला R ॲज इट इज. इथं आपल्याला कट करता येईल 22 नी. 22 1 चा 22 3 चा 66 अँड हा 0 ॲज इट इज. इज इट क्लियर? अगेन 3 नी कट करता येईल. 3 1 चा 3 अँड 3 10 चा 30. इज इट क्लियर? पण नेक्स्ट स्टेपला लिहून घेऊया. रिमेनिंग आहे ते 10/2. इज इट क्लियर? 10/2 ॲज इट इज इक्वल टू R. अगेन आपल्याला 2 नी कट करता येईल. 2 1 चा 2 अँड 2 5 चा 10. इज इट क्लियर? आरची व्हॅल्यू आपल्याला इझिली मिळालेली आहे. सो पहिला जो पॉईंट होता आपल्याला आरची व्हॅल्यू आपल्याला काढायची होती ते आपण केलेली आहे. R इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. इज इट क्लियर? आपण फिगरमध्ये मेन्शन करूया. R इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. दॅट मीन्स सेंटरपासूनचं सर्कम्फेरन्सपर्यंतचं डिस्टन्स आलेलं आहे 5 सेंटीमीटर. इज इट क्लियर? आता आपल्याला हा बेसचा एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे. सो नाऊ एरिया ऑफ बेस. एरिया ऑफ बेस इट इज नथिंग बट एरिया ऑफ सर्कल. इज इट क्लियर? पण ब्रॅकेटमध्ये मेन्शन करूया. इज इक्वल टू फॉर्म्युला काय आहे? एरिया ऑफ बेस इज नथिंग बट पाय r स्क्वेअर. इज इट क्लियर? सिम्पली व्हॅल्यूज पुट करूया. पायची व्हॅल्यू 22/7 इंटू आरची व्हॅल्यू आत्ताच आपण कॅल्क्युलेट केली 5 स्क्वेअर. इज इट क्लियर? सो 22/7 ॲज इट इज इंटू 5 स्क्वेअर 25. इथं कटआउट होत नाही. सो सुरुवातीला आपण हे मल्टिप्लिकेशन घेऊया. इज इट क्लियर? सो 25 2 चा 50 कॅरी 5 होतील. अगेन 25 2 चा 50 आणि कॅरी झालेले 5. दॅट मीन्स 55. इज इट क्लियर? अपॉन 7 ॲज इट इज. इज इट क्लियर? हे डिवायडेशन एका साईडला आपण रफमध्ये करून घेऊया. 550 डिवायडेड बाय 7. इज इट क्लियर? सुरुवातीला 7 चा भाग लागेल. 7 7 चा 49. इज इट क्लियर? डिफरन्स 55 मायनस 49 6. त्यानंतर हा 0 ड्रॅग केला 60 होतील. अगेन 7 8 चा 56. डिफरन्स 4. इज इट क्लियर? 7 पेक्षा हा नंबर छोटा होतो आहे. सो आपण 0 घेतला त्यामुळे इथं आपल्याला पॉईंट द्यावा लागेल. इज इट क्लियर? त्यानंतर 7 5 चा 35. सो डिफरन्स 5. अगेन 0 घेतला त्यानंतर 7 7 चा 49. रिमेनिंग 1. इज इट क्लियर? अगेन 0 घेतला. 7 1 चा 7. इज इट क्लियर? सो डिफरन्स 3. इथं आपण स्टॉप करूया कारण पॉईंट नंतरचे 3 डिजिट आपल्याला मिळालेले आहे. सो आन्सर काय आलेला आहे? 78.57. इज इट क्लियर? सो आपण एरिया कॅल्क्युलेट केला. एरिया ऑफ बेस दॅट मीन्स एरिया ऑफ सर्कल. सो युनिट येईल सेंटीमीटर स्क्वेअर. इज इट क्लियर? सो एरिया ऑफ बेस it is 78.57 सेंटीमीटर स्क्वेअर. सुरुवातीला आपल्याला रेडियस कॅल्क्युलेट करायची होती आणि त्यानंतर एरिया ऑफ बेस दॅट मीन्स एरिया ऑफ सर्कल कॅल्क्युलेट करायचा होता. इज इट क्लियर?
या साईडचं आहे ते आपलं रफ वर्क आहे. इज इट क्लिअर? सो वर्ड प्रॉब्लेम आहे. सो वी कॅन राईट देअरफॉर radius, that means r, it is 5 centimeter and area of base is 78.57 centimeter square. Is it clear? It is our final answer. हे आपलं थर्ड क्वेश्चनचं सोल्युशन आहे. सुरुवातीला आपण आर कॅल्क्युलेट केली आणि त्यानंतर आरची व्हॅल्यू प्लेस करून आपण एरिया ऑफ बेस हा कॅल्क्युलेट केलेला आहे. इज इट क्लिअर? देन नेक्स्ट क्वेश्चन. सी दी क्वेश्चन नंबर 4. फाइंड the area of sheet required to make a cylindrical container which is open at one side and whose diameter is 28 cm and height is 20 cm. Find the approximate area of the sheet required to make a lid of the height 2 cm for this container. सुरुवातीला मीनिंग समजावून घेऊया. साइज दिलेली आहे. डायमीटर इट इज 28 cm and height इट इज 20 cm. या साईजचा एक सिलेंड्रिकल कंटेनर तयार करायचा आहे. बट तो कंटेनर एका साईडनी ओपन आहे. जितलं सो एका साईडनी ओपन असलेला या साईजचा कंटेनर तयार करण्यासाठी किती शीट लागेल असा आपला पहिला क्वेश्चन आहे. जितलं त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे. त्याच सेम कंटेनरचा लीड सुद्धा तयार करायचा आहे. सो लीडची हाईट दिलेली आहे 2 cm. जितलं सो हाईट आहे 2 cm आणि सेमच कंटेनरचा लीड असल्यामुळे त्याचाही डायमीटर किती असणार आहे 28 cm. इज इट क्लिअर? आपण ॲक्च्युअल एक्झाम्पल थ्रू समजून घ्या. सी दिस टिफिन इट इज नथिंग बट सिलेंड्रिकल कंटेनर. इट इज ओपन ॲट वन साईड. दॅट मीन्स टॉपचा सर्कल यामध्ये नाही आहे. सो गिवन इन्फॉर्मेशन काय? हाईट ऑफ द सिलेंड्रिकल कंटेनर इट इज 20 cm. दॅट मीन्स ही काय आहे सिलेंड्रिकल कंटेनरची हाईट आहे. सपोज ही 20 cm आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर डायमीटर किती आहे 28 cm. दॅट मीन्स हा जो बॉटमचा सर्कल आहे त्याचा डायमीटर दॅट मीन्स डायमीटर इज नथिंग बट दी बिगेस्ट कॉर्ड विच पासेस थ्रू दी सेंटर ऑफ सर्कल. दॅट मीन्स पूर्ण हे डिस्टन्स आपल्याला दिलेलं आहे 28 cm. दॅट मीन्स रेडियस काय येणार आहे ह्या बॉटमच्या सर्कलची रेडियस दॅट मीन्स हाफ ऑफ डायमीटर. दॅट मीन्स डायमीटर जर 28 असेल तर रेडियस काय येणार आहे 14. दॅट मीन्स सेंटरपासूनचं सर्कमफेरन्सपर्यंतचं डिस्टन्स हे 14 येणार आहे. इज इट क्लिअर? सो हा वन साइड ओपन असलेला कंटेनर तयार करण्यासाठी शीट किती लागेल असा आपला पहिला क्वेश्चन आहे. सो त्यासाठी काय लागणार आहे हा बॉटमच्या सर्कलचा एरिया प्लस हा कर्ड सरफेस एरिया. इज इट क्लिअर? त्यानंतर या सेम कंटेनरचा लीड सुद्धा आपल्याला तयार करायचा आहे आणि त्यासाठी लागणारी शीट सुद्धा आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सो सी दी लीड. टिफिनमध्ये काय होतं टॉपचा सर्कल नव्हता. इज इट क्लिअर? बट लीडमध्ये काय असणार आहे टॉपचा सर्कल असणार आहे आणि बॉटमचा सर्कल नसणार आहे. इज इट क्लिअर? सो लीडची हाईट दिलेली आहे 2 cm. दॅट मीन्स ही हाईट आहे ती 2 cm आहे. सो सेम कंटेनरचा लीड असल्यामुळं त्याचा डायमीटर सुद्धा काय असणार आहे 28 असणार आहे. हा टॉपचा जो सर्कल आहे त्याचा डायमीटर 28. दॅट मीन्स रेडियस दॅट मीन्स सेंटरपासूनचं सर्कमफेरन्सपर्यंतचं डिस्टन्स हे 14 असणार आहे. इज इट क्लिअर? हाफ ऑफ डायमीटर. इज इट क्लिअर? सेमच क्वेश्चन आहे फक्त इथं डिस्टन्स चेंज करून दिलेला आहे. सो आपण सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल. सुरुवातीला आपण गिवन मेन्शन करूया. गिवन डायमीटर आपल्याला दिलेला आहे. सो डायमीटर डी इट इज 28 cm. इज इट क्लिअर? दॅट मीन्स टोटल हे डिस्टन्स सेंटरमधून पास होणारी ही बिगेस्ट कॉर्ड हे डिस्टन्स आपल्याला दिलेलं आहे 28 cm. इज इट क्लिअर? सो रेडियस काय असणार आहे हाफ ऑफ डायमीटर. इज इट क्लिअर? दॅट मीन्स 28/2. सो 28चा हाफ 14. इज इट क्लिअर? 14 cm. दॅट मीन्स सेंटरपासूनचं सर्कमफेरन्सपर्यंतचं डिस्टन्स हे काय आलेलं आहे फक्त हे डिस्टन्स हे 14 cm आलेलं आहे. इज इट क्लिअर? रेडियस इज 14 cm. त्यानंतर हाईट गिवन आहे हाईट इट इज 20 cm. इज इट क्लिअर? दॅट मीन्स हे डिस्टन्स इथून पासूनचं इथपर्यंतचं डिस्टन्स हे 20 cm आहे. इज इट क्लिअर? सो
हा जो कंटेनर आहे तो एका साईडनी ओपन आहे. इज इट क्लिअर? म्हणजे त्यामध्ये फक्त काय आहे, हा कर्ड सरफेस एरिया आहे प्लस हा बॉटमचा सर्कल आहे. इज इट क्लिअर? सो therefore area of sheet required is equal to काय आहे, हा कर्ड सरफेस एरिया प्लस हा बॉटमच्या सर्कलचा एरिया. इज इट क्लिअर? खाली घेऊया कर्ड सरफेस एरिया प्लस एरिया ऑफ बेस. इज इट क्लिअर? हा बेसचा एरिया, एवढी शीट लागेल. हा कर्ड सरफेस एरिया प्लस हा बॉटमच्या सर्कलचा एरिया, दॅट मीन्स एरिया ऑफ बेस. इज इट क्लिअर? पण ब्रॅकेटमध्ये घेऊया सर्कल. सो कर्ड सरफेस एरिया आपल्याला फॉर्म्युला माहीतच आहे, 2πr इंटू h. इज इट क्लिअर? प्लस एरिया ऑफ बेस, दॅट मीन्स एरिया ऑफ सर्कल πr स्क्वेअर. इज इट क्लिअर? सो यामध्ये कॉमन घेता येतील आपल्याला πr आणि πr. इज इट क्लिअर? इथं r स्क्वेअर आहे, दॅट मीन्स r इंटू r, त्यातील एक r आणि पाय आपल्याला कॉमन घेता येतील. सो पण कॉमन घेऊया πr. जर आपण कॉमन घेतले तर ब्रॅकेटमध्ये काय राहणार आहे, 2h प्लस इथला r. इज इट क्लिअर? सिम्पली आता व्हॅल्यूज पुट करूया. पायची व्हॅल्यू 22/7 इंटू r आपण कॅल्क्युलेट केलेली आहे 14. इज इट क्लिअर? इन ब्रॅकेट 2 ॲज इट इज इंटू हाईट 20 सेंटीमीटर प्लस आरची व्हॅल्यू 14. इज इट क्लिअर? 7नी इथं कट करता येईल. 7 1 चा 7 आणि 7 2 चा 14. इज इट क्लिअर? सुरुवातीला ब्रॅकेटमधील हे मल्टिप्लिकेशन घ्यावं लागणार आहे. सो नेक्स्ट स्टेपला आपण घेऊया. तर 22 इंटू 2 दॅट मीन्स डिरेक्टली आपण 44 लिहूया. इज इट क्लिअर? 44 इंटू 20 इंटू 2 दॅट मीन्स 40 प्लस हे 14. इज इट क्लिअर? सो 44 इंटू 40 प्लस 40 दॅट मीन्स 54. इज इट क्लिअर? सिम्पली हे मल्टिप्लिकेशन आपण रफमध्ये करून घेऊया एका साईडला. 54 मल्टिप्लाय बाय 44. इज इट क्लिअर? 4 4 चा 16 कॅरी 1 होतील आणि 4 5 चा 20 आणि कॅरी झालेला 1 दॅट मीन्स 21. इज इट क्लिअर? त्यानंतर 0 अगेन 4नीच आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे म्हणजे हेच डिजिट रिपीट होणार आहे. सो ॲडिशन 6 7 3 आणि 2. सो आपला आन्सर काय आलेला आहे 2376. 2376 हा आपण एरिया कॅल्क्युलेट केला. दॅट मीन्स एवढी शीट आपल्याला तो टिफिन तयार करण्यासाठी दॅट मीन्स सिलेंड्रिकल कंटेनर तयार करण्यासाठी लागणार आहे. इज इट क्लिअर? सेंटीमीटर स्क्वेअर. सो वी कॅन राईट देअरफॉर required sheet for one side open cylindrical container is 2376 सेंटीमीटर स्क्वेअर. सो फक्त टिफिन तयार करण्यासाठी लागणारी शीट आपण फाइंड आउट केली आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर आता लीडची शीट आपल्याला फाइंड आउट करायची आहे. नाउ आता लीडसाठीची गिवन इन्फॉर्मेशन आपण लिहून घेऊया. नाउ हाईट दिलेली आहे लीडची. हाईट ऑफ लीड सेम कंटेनरचाच लीड आहे. सो हाईट दिलेली आहे 2 सेंटीमीटर बट सेम कंटेनरचाच लीड असल्यामुळे डायमीटर काय येणार आहे तोच येणार आहे. इज इट क्लिअर? डायमीटर इज इक्वल टू 28 सेंटीमीटर. सो रेडियस इज इक्वल टू हाफ ऑफ डायमीटर दॅट मीन्स 14 सेंटीमीटर. इज इट क्लिअर? आपण फिगर ड्रॉ करूया म्हणजे लक्षात येईल. हा सेम कंटेनरचा लीड आहे. इज इट क्लिअर?
इट इज लीड ऑफ सेम कंटेनर. सो हाईट गिवन आहे, दॅट मीन्स हे डिस्टन्स इट इज 2 सेंटीमीटर. इज इट क्लिअर? त्यानंतर ही लीड तयार करण्यासाठी आता आपल्याला काय लागणार आहे, हा टॉपचा सर्कल. इज इट क्लिअर? टॉपचा सर्कल प्लस हा कर्व सरफेस एरिया. इज इट क्लिअर? कारण लीडमध्ये हा बॉटमचा सर्कल नसणार आहे. इज इट क्लिअर? अगदी टिफिनच्या ऑपोजिट. सो देअरफॉर एरिया ऑफ शीट required to make a lead. Is it clear? Next step ला घेऊया आपण, is equal to curved surface area. That means हा एरिया. Is it clear? हा curved surface area plus हा टॉपचा सर्कलचा एरिया. Is it clear? So we can write curved surface area plus area of top circle. Is it clear? Area of top circle. So आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, कर्व्ड सरफेस एरिया इट इज नथिंग बट 2 पाय r इंटू h. इज इट क्लिअर? प्लस एरिया ऑफ टॉप सर्कल दॅट मीन्स सर्कलचा एरिया इट इज नथिंग बट पाय r स्क्वेअर. इज इट क्लिअर? आपण कॉमन घेऊया, पाय आर हे कॉमन निघतात. इज इट क्लिअर? सेम प्रोसेस आपण टिफिनसाठी सुद्धा केलेली आहे. सो पाय आर जर आपण कॉमन घेतले तर ब्रॅकेटमध्ये काय राहणार आहे, 2h. इथील पाय आर घेतले सो 2h प्लस इथला आर. इज इट क्लिअर? सिम्पली व्हॅल्यूज पुट करूया. पायची व्हॅल्यू 22/7. इज इट क्लिअर? रेडियस 14 इंटू 2 ॲज इट इज. हाईट आहे तर हाईट इथं 2 सेंटीमीटर दिलेली आहे. सो हाईट 2 सेंटीमीटर प्लस रेडियस 14. इज इट क्लिअर? सो 7नी सुरुवातीला कट करूया. 7 1 चा 7 आणि 7 2 चा 14. सो 22 इंटू 2 दॅट मीन्स डिरेक्टली आपण 44 लिहूया. 44 इंटू सुरुवातीला हे मल्टिप्लिकेशन 2 इंटू 2 दॅट मीन्स 4. इज इट क्लिअर? 4 प्लस 14 असं आपल्याला घेता येईल. 4 plus 14. 44 as it is into ही ॲडिशन 18. इज इट क्लिअर? आपण नेक्स्ट पेजवर कंटिन्यू करूया. तर 44 इंटू 18 हे मल्टिप्लिकेशन आपल्याला घ्यायचं आहे. सो 18 4चा 72. इज इट क्लिअर? 7 कॅरी होतील. त्यानंतर अगेन 18 4चा 72 प्लस कॅरी झालेली 7 दॅट मीन्स 79. इज इट क्लिअर? सो एरिया आपण कॅल्क्युलेट केला. सो युनिट राईट सेंटीमीटर स्क्वेअर. इज इट क्लिअर? हा जो एरिया निघालेला आहे दॅट मीन्स एवढी शीट आपल्याला लीड तयार करण्यासाठी लागणार आहे. इज इट क्लिअर? सो देअरफॉर वी कॅन राईट देअरफॉर रिक्वायर्ड शीट फॉर लीड of cylindrical container is 792 सेंटीमीटर स्क्वेअर. इज इट क्लिअर? दॅट मीन्स टिफिन तयार करण्यासाठी दॅट मीन्स वन साइड ओपन असणारा कंटेनर तयार करण्यासाठी तर आपण मेन्शन करूया फॉर कंटेनर जो वन साइड ओपन होता कंटेनर तयार करण्यासाठी किती शीट लागली आपल्याला, 2376. इज इट क्लिअर? सेंटीमीटर स्क्वेअर. त्यानंतर लीड तयार करण्यासाठी फॉर लीडसाठी लागणारी शीट आलेली आहे 792 सेंटीमीटर स्क्वेअर. इज इट क्लिअर? ही रिक्वायर्ड शीट आलेली आहे. रिक्वायर्ड शीट. सो इट इज अवर आन्सर. कंटेनरसाठी एवढी शीट लागणार आहे आणि त्यानंतर लीडसाठी एवढी शीट लागणार आहे. इज इट क्लिअर? सो डिअर फ्रेंड्स, इथं आपला हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे.
तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.